वक्फ ट्रिब्युनलने तब्बल 300 एकरवर एक व्यक्तीने दावा केला होता आणि वक्फ ट्रिब्युनलनी नोटीस काढलेली आहे 100पेक्षा जास्त फार्मरवर. सध्या आपल्यासोबत ॲडव्होकेट गिरीश सर आहे. गिरीश सर, नेमकं प्रकरण काय? बाबू पटेल या नावाच्या व्यक्तीने वक्फ ट्रिब्युनलमध्ये दावा दाखल केलेला आहे की संबंधित जमीन ही निजामानी दर्ग्यासाठी दिलेली जमीन आहे आणि ते सन 1330 साली ही जमीन दर्ग्यासाठी दिली आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या पूर्वजाकडे ही जमीन सांभाळायला दिली. परंतु खरी परिस्थिती अशी आहे की जे शेतकरी आहेत ते 200-300 वर्षापासून ते शेती करतात. त्यांच्याकडे रजिस्टर खरेदी खत आहेत, पूर्ण कागदपत्रे आहेत. त्यामुळे आम्ही कोर्टात हजर झालेलो आहेत. 20 तारखेला पुढील सुनावणीसाठी मॅटर ठेवलेला आहे. त्या दिवशी आम्ही आमचं म्हणणं आणि पुरावे दाखल करणार आहोत आणि पुढील सुनावणी त्यानंतर चालू होईल. सर, जे दावेदार आहे त्यांनी जो ट्रिब्युनलमध्ये जे दिलेले आहे डॉक्युमेंट्स कशा आधारावर दिलेले आहे? आधार म्हणजे त्यांच्याकडे फक्त दाव्यात लिहिलेलं आहे की असं असं हे दावा आहे, हे निजामाने दिलेलं आहे. त्याला त्यांचा पुरावा कोणताही जोडलेला नाही आणि त्याच्याविरुद्ध आमच्याकडे इतके ठोस पुरावे आहेत की आमच्याकडे सर्व खरेदी खत आहेत, आमच्याकडे हैदराबादकालीन खरेदी खत आहेत, निजामकालीन खरेदी खत आहेत आणि सर्व कागदपत्रांशी आम्ही आता कोर्टासमोर जाणार आहेत आणि मान्य कोर्टाला असं मागणी करणार आहेत की हा दावा हा डिसमिस करून जो अपिलार्थी आहे त्याच्यावर दंड ठोकावण्यात यावा, जेणेकरून अननेसेसरी कोणत्याही ग्रामीण शेतकऱ्याच्या विरोधात दावा करू नये व त्यांना त्रास देऊ नये. असं दावेदारच्याकडे जे पुरावा आहे ते किती वर्षापासून त्याच्याकडे कोणते पुरावे नाहीत. त्यांचं म्हणणं आहे असं की ही जमीन जी आहे ती दर्ग्याची जमीन आहे असा त्यांनी उल्लेख केलेला आहे, पण त्या संदर्भात त्यांनी पुरावा असा ठोस कोणता जोडलेला नाही. ते किती शेतकरीला हे नोटीस मिळलेलं आहे आत्तापर्यंत? साधारणतः 100 शेतकऱ्यांना नोटीस आलेली आहे आणि मोस्ट ऑफ द शेतकऱ्यातर्फे मी हजर झालेलो आहे आणि मान्य न्यायालयाला विनंती केली आहे की पुढील सुनावणीला येत्या 20 तारखेला आम्ही आमचं म्हणणं पुराव्यानिशी दाखल करत आहोत. परंतु लोकांमध्ये हे पण समजलं घेतात की ते जे नोटीस दिलेली आहे ते वक्फ बोर्डाने दिलेली आहे, तर नेमकं वक्फ बोर्ड आणि वक्फ ट्रिब्युनल त्यामध्ये काय अंतर आहे? वक्फ बोर्डाचा ह्यात कोणताही संबंध येत नाही. वक्फ कोर्टाकडे बाबू पटेलनी दावा दाखल केलेला आहे की संबंधित जमीन ही त्यांच्या पूर्वजांना दिलेली जमीन आहे निजामाने. वक्फ बोर्डाचा ह्याचा कोणताही संबंध नाही आणि ट्रिब्युनलनी मान्य वक्फ कोर्टाने त्याच्यावर नोटीस काढलेली की आम्हाला हजर होऊन तुमचे म्हणणे मांडावं. ट्रिब्युनलमध्ये सर कोण कोण होतात जे फैसले जे हे करतात, निर्णय घेतात? 3 जज असतात. 3 जज मिळून निर्णय घेतात. पूर्ण कायद्यानं त्याचं प्रोसिजर असते आणि कोर्टासारखी प्रोसिजर असते तिथं कोणतीही पार्सिलिटी नसते आणि तिथं 100% आम्हाला खात्री आहे की तिथं आम्हाला न्याय मिळेल. ते वेगवेगळी जातीचे जे शेतकरी आहेत ते वेगवेगळी जातीचे आहे? पर्टिक्युलर जातीचं शेतकरी नाही. तिथं कोण सर्व हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, मोस्ट ऑफ द हिंदू आहेत आणि गरीब शेतकरी आहेत.